नमस्कार मित्रांनो, मी सचिन पवार तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या हक्काची विश्वसनीय मराठी माहिती चॅनल शासन मराठीवर। मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी आपण एकूण 16 योजनांसंबंधी सविस्तर माहिती पाहणार आहोत। राज्य सरकारच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात सर्व नगरपालिका, महानगरपालिका किंवा पंचायत समितीमध्ये या योजना राबविल्या जात आहेत, परंतु दिव्यांग बांधवांपर्यंत ही माहिती वेळेवर न पोहोचल्यामुळे त्यांना या योजनांचा लाभ घेता येत नाही। चला तर पाहूयात राज्य सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या योजना राबविण्यात येत आहेत। दिव्यांग बांधवांनो, संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगरपालिका किंवा पंचायत समितीमार्फत किंवा जिल्हा परिषदेमार्फत परिपत्रकाद्वारे जाहीर सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत। आपण ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग बांधवांसाठी सुरू असलेल्या योजनांसंबंधी माहिती पाहणार आहोत। तुम्ही पाहू शकता मित्रांनो, ठाणे महानगरपालिका, ठाणे समाज विकास विभाग, ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींकरिता विविध कल्याणकारी योजनांबाबत जाहीर सूचना। दिव्यांग बांधवांनो, व्यवस्थित माहिती समजून घ्या आणि या सर्व योजनांचा लाभ घेण्याचा नक्की प्रयत्न करा। पहा मित्रांनो, ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग व्यक्ती कल्याणकारी योजनेअंतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये योजना राबविण्यात येत आहेत। ठाणे महानगरपालिका हद्दीत रहिवासी असणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना योजनेचा लाभ घेण्याकरिता खालील योजनांची मुदत दिनांक 7/11/2025 ते 21/11/2025 पर्यंत राहील। ठाणे महानगरपालिकेच्या सर्व प्रभाग समितीच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत अर्ज उपलब्ध करून ठेवण्यात आलेले आहेत। परिपूर्ण भरलेले अर्ज दिनांक 7 नोव्हेंबर 2025 ते दिनांक 24/11/2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत प्रभाग समिती कार्यालयात स्वीकारण्यात येतील। योजना क्रमांक 16 वगळता एका लाभार्थ्यास एकाच योजनेचा लाभ घेता येईल, कृपया याची नोंद घ्यावी। तर इथे महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, शेवटची तारीख आहे 24 नोव्हेंबर 2025। या सर्व योजनांची अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे 24 नोव्हेंबर 2025। पुढे आपण पाहूयात दिव्यांग बांधवांसाठी कोणकोणत्या योजना राबविण्यात येत आहेत। व्यवस्थित माहिती समजून घ्या मित्रांनो, कारण आपल्या चॅनलवर पूर्णपणे सत्य माहिती तुमच्यापर्यंत दिली जाते। दिव्यांग व्यक्तींसाठी पुढील कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत। पुढे आपल्याला योजना क्रमांक दिलेले आहेत व योजनेचे नाव सुद्धा पुढील प्रमाणे दिलेले आहे। मित्रांनो, योजना क्रमांक 1, दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाकरिता शिष्यवृत्ती अर्थसहाय्य देणे। योजना क्रमांक 2, दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरिता शिष्यवृत्ती अर्थसहाय्य देणे। पुढे योजना क्रमांक 3 मध्ये पहा, दिव्यांग व्यक्ती विद्यार्थी यांना जिल्हास्तर खेळाडूकरिता शिष्यवृत्ती अर्थसहाय्य देणे। योजना क्रमांक 4 मध्ये पहा, तसेच योजना क्रमांक 5 आणि 6 मध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता, दिव्यांग व्यक्ती किंवा विद्यार्थी यांना राज्यस्तर, राष्ट्रीय स्तर किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडूकरिता शिष्यवृत्ती अर्थसहाय्य देणे। अशा 6 योजना शिष्यवृत्ती किंवा अर्थसहाय्य देणे याबद्दल सुरू आहेत। त्यानंतर योजना क्रमांक 7 मध्ये पहा, दिव्यांग व्यक्तींना उदरनिर्वाह करण्याकरिता निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात NEFT, RTGS, ECS द्वारे जमा करणे। त्यानंतर योजना क्रमांक 8 मध्ये पहा, दिव्यांग व्यक्तींना व्यवसाय करण्याकरिता निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात NEFT द्वारे जमा करणे। कमाल मर्यादा 12,000 रुपयापर्यंत आहे। तसेच योजना क्रमांक 9 मध्ये पहा, दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग सहाय्यभूत साहित्य खरेदी करण्याकरिता निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात NEFT, RTGS, ECS द्वारे जमा करणे। कमाल मर्यादा 12,000 रुपयापर्यंत आहे। पुढे पहा मित्रांनो, योजना क्रमांक 10, दिव्यांग व्यक्तींना वैद्यकीय खर्चाकरिता निधी उपलब्ध करून देणे। एकूण औषध उपचाराच्या 50% रक्कम किंवा 12,000 यापैकी जे कमी असेल ते उपलब्ध करून देणे। दिव्यांग बांधवांनो, योजना क्रमांक 11, दिव्यांग बेरोजगारांना भत्ता अर्थसहाय्य देणे। त्यानंतर योजना क्रमांक 12, दिव्यांग व्यक्तींच्या लग्नासाठी अर्थसहाय्य करणे। त्यानंतर पुढे पहा, 60 वर्षावरील दिव्यांगांना उदरनिर्वाहासाठी अर्थसहाय्य देणे। योजना क्रमांक 14 मध्ये पहा, दिव्यांग व्यक्तींच्या बचत गटांना अर्थसहाय्य देणे।
योजना क्रमांक 15 मध्ये पहा, कुष्ठरोगांना उदरनिर्वाहासाठी अनुदान देणे व शेवटची योजना क्रमांक 16 निरामय आरोग्य विमा योजनेची कार्यवाही करणे। यामध्ये मतिमंद, आत्ममग्न, मेंदूचा पक्षाघात झालेली व्यक्ती व बहुविकलांग व्यक्ती यांच्याकरिता योजना क्रमांक 16 ही आहे। अशा प्रकारे दिव्यांग बांधवांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून या 16 योजना राबविल्या जात आहेत। सर्व दिव्यांग बांधवांनी या योजनांचा लाभ घेण्याचा प्रयत्न नक्की करा। आता आपण पाहूयात या योजनांचा लाभ घेण्यासाठी अटी व पात्रता काय आहेत व कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला या योजनांसाठी द्यावी लागणार आहेत। पाहूयात सविस्तर माहिती, व्यवस्थित माहिती समजून घ्या मित्रांनो। या योजनांसंबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला ठाणे महानगरपालिका यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे। या ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यामुळे काळजी करण्याचं काहीच कारण नाही। इथे आल्यानंतर तुम्हाला अशी वेबसाईट ओपन होईल। तुम्ही इथे पाहू शकता आपल्याला ऑप्शन दिलेला आहे नवीन माहिती। यामध्ये तुम्ही पाहू शकता पर्याय क्रमांक 1 2025-26 या आर्थिक वर्षातील दिव्यांग व्यक्ती कल्याणकारी योजनेचे अर्ज इथे आपल्याला ऑप्शन दिसतो मित्रांनो। पहिल्या नंबरचा ऑप्शन पाहू शकता तुम्ही। मित्रांनो, इथे महत्त्वाचा मुद्दा आहे, आपल्याला इथे PDF फाईल दिसत आहे। या एकूण 16 PDF फाईल आहेत। तर मित्रांनो, या PDF फाईलमध्ये सर्व माहिती दिलेली आहे। आपण ज्या 16 योजना पाहिल्यात त्या संबंधी या PDF फाईलमध्ये सर्व योजनांचे अर्ज आपल्याला दिलेले आहेत। उदाहरणासाठी आपण एक PDF फाईल इथे डाउनलोड करून ओपन करणार आहोत, म्हणजे तुमच्या सर्व माहिती लक्षात येऊन जाईल। दिलेल्या PDF फाईलमधील आपण एक PDF फाईल ओपन करूयात। पहा मित्रांनो, आपण इथे एक PDF फाईल ओपन केलेली आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला एक PDF फाईल ओपन केल्यानंतर असं पेज तुमच्या समोर ओपन होईल। इथे तुम्ही पाहू शकता ठाणे महानगरपालिका दिव्यांग व्यक्ती कल्याणकारी योजना सन 2025-26 योजना क्रमांक 1 दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाकरिता शिष्यवृत्ती अर्थसहाय्य देणे, प्रति लाभार्थी रक्कम ₹12,000 आहे। त्यानंतर पुढे पहा, विद्यार्थ्याचे किंवा विद्यार्थिनीचे नाव इथे आपल्याला दिलेलं आहे, आई वडील किंवा पालकांचे संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता। अशा प्रकारे या अर्जामध्ये सर्व माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर अशा प्रकारे हा अर्ज असणार आहे व यामध्ये अटी, पात्रता व कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत ही सर्व माहिती या अर्जामध्ये तुम्हाला दिलेली आहे। उदाहरणासाठी आपण अजून एक PDF फाईल ओपन करूयात। पहा दिव्यांग बांधवांनो, आपण अजून एक फाईल ओपन केलेली आहे। इथे तुम्ही पाहू शकता ठाणे महानगरपालिका दिव्यांग व्यक्ती कल्याणकारी योजना सन 2025-26 योजना क्रमांक 8 आपण इथे PDF फाईल ओपन केलेली आहे। दिव्यांग व्यक्तींना व्यवसाय करण्याकरता निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करणे, कमाल मर्यादा रक्कम ₹12,000 पर्यंत असणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, सर्व PDF फाईलमध्ये अर्ज उपलब्ध आहेत। तुम्ही सर्व अर्ज इथे व्यवस्थित डाउनलोड करून व्यवस्थितरित्या माहिती भरून अर्ज सादर करायचे आहेत। तसेच अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची खाडाखोड करू नका। दिव्यांग बांधवांनो, जर एखादा मुद्दा समजला नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो, आणि सर्व दिव्यांग बांधवांपर्यंत ही महत्त्वाची माहिती नक्की शेअर करा। भेटूया लवकरच, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।